हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. त्याचं नाव आहे अक्षय राठोड ब्लॉग्स. तर आता आम्ही आलो आहे पार्टी करायला. थोडं 2-4 मित्र आलो आहे, तर करू पुढे पार्टी पण करासाठी आलो. तर आग का पेटणं, आज पाऊस थोडं पडलं आहे म्हणून आग पेटणं झालं आहे. तर थोडं ट्राय करू पुढे आणि आग पेटवून आपण बनवायचं. आणि तर बघत राहा असंच. चला बनवू, चला. तर गाईज आता आग पेटवून तेल वगैरे काय पातेलं गरम करायला लाव. तर पातेलं गरम करून तेल घालू. तेल घालून पातेलं गरम झाले, तेल घालायला लाव. समजच घालू, काय ठेवून काय फायदा नाही. समजच घालायला लाव. हे धर रे. तर तेल आणखी आहे की ह्याच्यात थोडं. आणि आम्हाला पण येत नाही, पहिल्यांदाच करायला लाव गरम वगैरे तेल वगैरे. वरण तर कधी केलं नाही, नवीन पोरं राहते ते दुसरे. तर पहिल्यांदा आम्ही चौघात करायला लाव म्हणून येत नाही तेवढं. आणि बघू पुढे आणि काय काय करता काय माहीत. लास्टला बघू कसं होते काय नाही. तर बघा असंच कंटिन्यू तुम्ही. भेटू पुढे, चला. तर गाईज आता खोबरं घालून फिरवला लाव. काळं पडू चुकना फिरवावं लागतं त्याला. मग मसाला काढून घेतला समजा. हे आपलं चिकन, मीठ वगैरे. तर आपण आपलं नियोजन बघा. गाडीचे टॉर्च लावला म्हणजे मोबाईलच्या टॉर्चनं काय होत नाही म्हणून गाडीचे लाईट लावून करायला लाव सध्याला आपली. आणि गरम होऊ लागले. आग पेटना झाली पावसामुळं. पाऊस पडले आजच म्हणून आग तेवढं कमी पेटलेले. आणि करू आपण नियोजन. बघा असंच तुम्ही. तर भेटू लगेच, चला. तर गाईज आता मटण चिकन वगैरे घातलं मध्ये फिरवतो. म्हणताना आपण सुकाच करणार आहे, भाकरी वगैरे खाणार नाही, काय नाही तसलं. फक्त सुका करणार. तेवढंच चौघजण बसून खाऊन मग आपण त्याच्या घरी. आणि तास 1.5 तास तर लागतं ह्याला व्हायला. तेवढा आग पण पेटना झाले, तासभर तर लागतंय. तर फिरवून नीट फिरव. तर बघू शकता. तर मग भेटू लगेच. आणि म्हणजे काटे वगैरे गोळा करायचे, जळण वगैरे आणू आणि भेटू लगेच, चला. तर गाईज आता आपलं वरण शिजवायला ठेवलं. सुका करायचं विचार होतं पण पाणी थोडं जास्त झडलेत. मी थोडं बाहेर गेल्यावर ह्याने घातले, तर हे घातले मेन. तर आता काय बघू. वरण झालं तर वरण खाऊ, घट्ट झालं तर मग काय सुका खाऊन जाऊ. नाही तर भाकरी आणायला लावायचं इथं, मग भाकरी न खाऊ. तर हे ॲडझो केलं आहे. तर बघा पुढे पण, चला पुढे बघू. तर गाईज आता शिजले आपलं. ते दोघंजण गेले होते भाकऱ्या वगैरे घ्यायला. तुम्हाला म्हणलं होतं ते सुकाचं प्लॅन कॅन्सल झाले. थोडं पाणी जास्त घातलं म्हणून थोडं पाणी जास्त झालं, त्याच्यामुळं हो का आले तिने. मग घेऊ आता थोडं आणि जाळ लावू खाली. आणि मग लावू खायला बसू. तिने पण आणलेत आता भाकरी वगैरे, कांदे वगैरे आणलेत. कांदे तर आपण खात नाही, कांदे वगैरे तर खात ना. का कुरकुरे वगैरे घेऊन आलेत. अरे तुम्ही चिकन कशाला आणला मग हे आणला तर बघा तुम्ही कंटिन्यू. आणि थोडं जाळ लावून खायला बसू. तर बघा कंटिन्यू, भेटू तिथं खाताना, चला. तर गाईज आता थोडा आणि जाळ लावत होतो. आम्हाला जीव देत नाहीत. आम्ही काय इथं झोपायला पाहिजे. आता याला जायचं सोडायला 2 किलोमीटर. तर हे तर होणारच. थोडा ॲडव्हान्स बोलतात माहीत आहे आम्हाला. तर थोडं आता झाले समजा, पण थोडं पण ह्यांचं पोट भरणा झाले. खाली फुकल्याशिवाय होत नाही. फूक मारलं आणि आता ते घेऊ खाऊ, मग जाऊ आपण घरी. तर चला खाताना भेटू डायरेक्ट आता, चला. तर गाईज आता आम्ही घेतलोय पत्रवळ्या. घेतला 3च पत्रवळ्या आणला. 1 ताट आहे. तर घेऊ वरण समजायला. घाल रे वरण घेऊ लाला. मला काळीच घाल रे, मी काळीच खाणार. काळीच खा. हे तू काय खाणार आहे? आम्ही का बटर खाणार. तू रे लेग पीस. मला ह्याला माहित आहे पैसे कोण देणार आहे. पैसे कोण देते? किडा पडेल बे. ए पैसे कोण देते? किडा पडेल त्याला हान. अरे ते आपलंच आहे. पैसे कोण देते ते सांग. होय अबे पडते बघ ते मध्ये हान त्याला. तर गाईज हे तर होत राहणार. तर आता पहिलं भाजी घेऊ समद्या ताटात आणि मग भेटू, चला. तर गाईज आता समद्या ताटात घालून घेऊ लाव. समद्या ताटात
समद्याच्या ताटात. हे नितीनचे ताट आहे, ते ह्याचे आहे, हे ह्याचे आहे आणि हे आपले आहे. तर बघा आता घेऊ लागलो ताटा समद्या. हे ताट तर घेऊ सगळ्या खाताना बोलू आणि पहिलं मटण देऊन टाक. बघा असंच आपल्या भावाला मोठा करायचा आहे. तर कंटिन्यू बघा, कारण की आपल्या बारक्या भावाला मोठा करायचा आहे. कुठं आबाळावर न्यायचा डायरेक्ट. होय, कुठं न्यायचं आहे आपल्याला? आबाळावर. तर भेटू डायरेक्ट आबाळावर. होय, कुठे भेटू? आबाळावर भेटू. तर बघा कंटिन्यू, जाऊ नका कुठं. तर बघा असंच चला. तर गाईज आता हो का खातोय, त्यानं पण खातोय, त्यानं पण, ह्यानं पण. तर कसं वाटतंय रे वरण? एक नंबर. तर गाईज मी जो वरण केला तर चांगलं तर वाटणारच. तुम्हाला माहीत आहे अक्षय दादा नंबर 1. तर भेटू खाऊन तर जिंकणार वरण. पण तुम्ही पण बघा, पाणीच वाटतंय. मसाला कमी आणलो होतो आणि चटणी पण तेवढी नव्हती, तिखट नव्हतं म्हणताना चटणी नंतर याद करून नंतर आणलो होतो. तर कमी झाली होती चटणी आणि आपण भेटू खाऊन. तर बघत राहा, कंटिन्यू बघा चला. तर गाईज आता आमचं सगळ्याचं जेवण झाले, फक्त एकटं राहिलं होतं, त्याचं पण संपलंय. तर आम्ही तोवर जिंकणं बसलो होतो. तर आता जेवण झाले, आता निघू घरी. आता डायरेक्ट म्हणजे समजा झाले. आता त्यांनी ताट वगैरे देणार आहेत. ताट का एकच होती आणि बघून होतं आणि आता ते बघून त्यांनी देऊतेत. मी निघणार लगेच. तर भेटू आता डायरेक्ट घरी. तर बघा कंटिन्यू लास्ट आपलं तिथं ब्लॉग एंड करू घरी जाऊन. तुम्हाला पण कळावं लागते की घरी कसं जाता काय नाही. भेटू पुढे घरी चला. तर काही जाता आलो घरी. हे माझे रूम. आता इथं आता झोपायला जाणार आहे, कारण की लय थकलोय आणि रात्री एकटं झालं तिकडनं. तर भीती वाटत होती रस्त्याला, एकटं उशीर झाले. 9 साडेनऊ वाजलेत. तर आता झोपू निवांत. 10 वाजले असेल आता. मी येताना 9 साडेनऊ वाजत होते, आता 10 वाजले असेल, कारण की 10 मिनिट मी घरात टाईम वेस्ट करत होतो. तर आता 10 वाजलेत. आता आपण झोपू निवांत ऐश करू. तर गुड नाईट समजायला. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.